मंडळी जय शिवराय. आता आपण आहोत मागील भागात आपण राजमाची किल्ल्याच्या 2 स्वतंत्र बालेकिल्ल्यांपैकी एक मनोरंजन बालेकिल्ला पाहिला. जर का आपण ती व्हिडिओ पाहिली नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की बघा. म्हणजे आपण आज आलेलो आहोत राजमाची किल्ल्याला आणि राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी आता आपण आहोत. हे आहे भैरवनाथाचं मंदिर आणि आतमध्ये आहे या मंदिराच्या समोरून एक वाट जाते, ती जाते श्रीवर्धन बालेकिल्ल्याकडे. चला तर मग आता आपण राजमाची किल्ल्याचा दुसरा बालेकिल्ला पाहूया. श्रीवर्धन हा राजमाची किल्ल्यावरील सर्वात उंच असलेला दुसरा बालेकिल्ला. श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. श्रीवर्धन आणि मनोरंजन बालेकिल्ल्यांच्या मध्ये काळभैरवाचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या समोरचा पायरी मार्ग हा श्रीवर्धन बालेकिल्ल्याकडे जातो. याच पायरी मार्गाने आपण किल्ल्याकडे जाऊया. थोडं वर चढून आल्यावर आपल्या नजरेस पडतो तो किल्ल्याचा एक बुरुज. म्हणजे आपण आता आहोत राजमाची किल्ल्याच्या श्रीवर्धन या बालेकिल्ल्यामध्ये आणि हा बालेकिल्ल्याचा प्रवेशद्वार आहे. दरवाजाच्या बाजूला पहारेकरांच्या देवड्या आहेत. आत आल्यावर काही वस्तूंचे अवशेष बघायला मिळतात. म्हणजे या किल्ल्याचा प्रवेशद्वार बहुमुखी पद्धतीने आणि दोन्ही साईडला बघताना पहारेकरांच्या खोल्या आहेत. राजमाची किल्ला 7 वाहनांनी बांधला. 7 वाहनांनंतर या ठिकाणी बऱ्याच राजांनी राज्य केले. 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी आसपासच्या प्रदेशासह राजमाची स्वराज्यात सामील करून घेतला. दरवाजातून आत आल्यावर आपल्याला पहिलं दिसतं ते पाण्याचं टाकं. प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर आपल्याला सर्वप्रथम मिळतं हे पाण्याचे टाकं. बुरुजावरून चालताना सौंदर्याने नटलेला समोरचा परिसर पाहत होतो. हा आहे या गडावरचा धान्याचा कोठा. याला 3 खोल्या आहेत आणि 3ही खोल्या खूप मोठ्या प्रशस्त आहेत. या गडावर राबता मोठ्या प्रमाणात असणार, कारण हे तसेच मोठे धान्य कोठार आहे. हे धान्य कोठार संपूर्ण दगडात कोरलेले आहे. 3 प्रशस्त खोल्या आहेत, त्यामुळे या ठिकाणी धान्य साठा मोठ्या प्रमाणात केला जात असेल.
बघायचंय बघायचं तुम्हासनी हा बघायचंय का हा हे बघा ना स्वर्ग कसा आहे या गडावरच्या सर्वात उंच बुरुजावर जाऊया. बुरुजाकडे जात असताना पाण्याचं एक छोटं टाकं आणि त्याच्या बाजूला दगडी शिळा पाहायला मिळते. बुरुजाच्या आधी एक वास्तू आणि आत शिवलिंग पाहायला मिळते. ही वास्तू नेमकी कोणती असेल हे जर आपल्याला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. या किल्ल्याचा सर्वात मोठा बुरुज आणि दीपस्तंभ. या बुरुजावरून सर्वत्र नजर ठेवणे सहजच शक्य आहे. चला आता गडाच्या दक्षिण आणि उत्तरेकडील बाजूला असणारे चिलखती बुरुज पाहूया. या गडावर चालताना गवतातून फिरताना मी या ठिकाणाशी एकरूप होऊन गेलो. श्रीवर्धन बालेकिल्ल्याचे दक्षिण आणि उत्तरेकडील दोन्हीही बुरुज चिलखती बुरुज आहेत आणि आजही ते भक्कम अवस्थेत पाहायला मिळतात. हा आहे बुरुज आणि या बुरुजाला एक संरक्षण म्हणून चिलखती बुरुज बांधलेले आहे. चिलखती बुरुज म्हणजे गडाला असलेले भक्कम संरक्षण. मुख्य बुरुजाला बाहेरून संरक्षण म्हणून अजून एक बुरुज बांधायचा, त्यालाच चिलखती बुरुज म्हणतात. या चिलखती बुरुजावरून उल्हास खोरे आणि कातळधर धबधबा पाहण्यासारखा आहे. या पावसाळ्यात हेच दृश्य पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी जमते. बुरुजाला खालच्या बाजूला जाण्यास पायऱ्या दिलेल्या आहेत. ज्या किल्ल्यावर मोठे हल्ले होण्याची शक्यता असते त्या ठिकाणी असे चिलखती बुरुज बांधले जायचे. एक कमाल युद्धनीती. ही एक गडाची चोरवाट असू शकते आणि या चोरवाटेने येताना पुढे एक गुहा आहे. ती गुहा आपण बघायला जातोय. एक महत्त्वाचं म्हणजे या किल्ल्याच्या पोटात एक गुहा दडली आहे. या गुहेबद्दल किती जणांना माहिती असेल सांगता येत नाही, परंतु आमच्या ग्रुपमधील अजय दादाने ही गुहा फार आधी पाहिली होती. त्याबद्दल कोणाला जास्त माहीत नाही असं त्याच्या बोलण्यातून समजलं. ती गुहा दाखवण्यासाठी तो मला घेऊन जात आहे. संपूर्ण गडाच्या पोटात ही भली मोठी गुहा आहे. ती किती खोल आहे
आणि तिचा वापर कशासाठी केला जायचा याचं संशोधन होणे खूप गरजेचं आहे. बरीच लोक या गडावर येतात, पण या गुहेकडे कोणी फिरकत नाही. गुहा पाहून पुन्हा तटबंदीवर आलो आणि पुढे जात असताना या गडावरचं सर्वात मोठं पाण्याचं टाकं आपल्याला पाहायला मिळतं. या टाक्यातील जो दगड मिळाला असेल तो बुरुजांच्या आणि या गडाच्या बांधकामासाठी वापरला गेला असेल. राजमाची किल्ला हा पावसाळ्यात खास असतो. निसर्ग आपले रूप बदलत असतो. ढग वाहताना दिसतात. निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला बघता येतात. धुक्यांचा खेळ सतत सुरू असतो. म्हणून माझ्या शब्दातून ही सह्याद्री. सह्याद्रीच्या कडेकपारी वाहे सळसळ वारा. सह्याद्रीच्या नभानभातून पडती पाऊसधारा. भटकंती या किल्ल्याची देते मनाला आनंद खास. इथे मिळतो नवीन अनुभव आणि नवीन विचारांची रास. सह्याद्रीच्या मातीमध्ये शौर्याचा इतिहास गाजे. इथे वीर मावळ्यांसंगे लढले शिवछत्रपती राजे. शूरवीरांच्या रक्तात न्हाली धन्य धन्य ती सह्याद्री. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाली ही सह्याद्री. आयुष्यात एक प्रवास सह्याद्रीचा आवर्जून करावा. पहावा सह्याद्री अन अनुभवावा. सह्याद्रीच्या कुशीमध्ये एक विसावा जरूर घ्यावा. मंडळी, आजची ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. जय शिवराय.